सोलापूर शहरातील भवानीपेठ परिसरात असलेल्या गोंगडे वस्ती या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी 2 गटात तुफान हाणामारी झाली होती। किरकोळ वादाचे कारण पुढे करत हाणामारीचे रूपांतर नंतरनं दगडफेकीमध्ये झाले होते। मात्र आता या घटनेत एक वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे। प्रेम विवाहामुळेच माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या मुलावर खुनी हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे। आता या प्रकरणात तब्बल 29 जणांवरती जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका गटाकडून दिलेल्या फिर्यादीवरून जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। याबाबत जखमी बिपिन सुरेश पाटील वय वर्ष 32 राहणार गोंगडे वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिजान कादिर मुल्ला, अदनान कादिर मुल्ला, आकिब सत्तार मुल्ला, इरफान इनामदार, युसुफ इनामदार, बादशाह इनामदार, इब्राहिम इनामदार, अमीन इनामदार, बाबा शेख, अज्जू शेख, शाहिद शेख, सोहेल शेख, अरबाज मुलानीसह इतर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर याबाबत बिपिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंगडे वस्तीत राहणाऱ्या मुलीशी तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन 5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह करण्यात आला होता। त्यामुळे त्या घरातील व भावकीतील काही लोक बिपिन पाटीलवर चिडून होते। त्यामुळे पाटील याने त्यांच्या जीविताला धोका असल्याबाबत जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रारी अर्ज केला होता।